यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा MH29 मीडिया या चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। MH29 मीडिया, बातमी आपल्या गावाची। आताची सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी आपण पाहता। शाळेच्या परिसरामध्ये थेट पोलिसांवर हल्ला। टवाळखोरांना 31 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी। कर्तव्य बजावत असणाऱ्या पोलिसांची पकडली होती कॉलर। आणि शहरामध्ये शाळेबाहेरील मुलीची छेड काढल्याच्या तक्रारी पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्या असल्याने टवाळखोरांना आळा घालण्यासाठी पोलीस कर्मचारी त्या परिसरामध्ये तैनात करण्यात आले होते। मात्र टवाळखोरांना टोकल्याने त्यांनी थेट कर्तव्यावर असलेल्या पोलिसांच्या अंगावर चाल केल्याची घटना घडली आहे। त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली असून विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून न्यायालयाच्या आदेशाने न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। काल आमचे पोलीस अंमलदार नितीन वास्टर हे शाळांकरता ज्या शाळा सुटताना चिडीमारी होतात मुलींना केसेस विशेषतः त्यांच्यावर कारवाई करण्याकरता भारती शाळा इथं गेले असता त्यांना 2 मुलं चिडीमारी करताना दिसून आले। त्यांच्या विरुद्ध त्यांनी त्या मुलांना थोडंसं अटकलं आणि त्या मुलांना पकडलं। तर त्यावेळेस त्या मुलांनी वाद करून आमचे पोलीस अंमलदार यांच्यासोबत वाद घातला। त्यामुळं त्यांच्या विरुद्ध शासकीय काम करणाऱ्या व्यक्तीवर हल्ला करणे तसंच त्याला दुखापत पोहोचवणे अशा प्रकारच्या भारतीय न्यायसंहितेअंतर्गतचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। सदर गुन्ह्यात आरोपितांना अटक करण्यात आली होती आणि दोन्ही आरोपितांना आज रोजी न्यायालयाने जेलमध्ये दाखल करण्याचे आदेश केल्याने त्यांना यवतमाळ कारागृह येथे दाखल करण्यात येत आहे। मी सपुनी प्रशांत देशमुख, पोलीस स्टेशन आर्णी, जिल्हा यवतमाळ। आर्णी शहरामध्ये जेवढ्या काही मुलींच्या शाळा आहेत त्या ठिकाणी टवाळखोर मुले उभी असतात आणि त्यांचे येणे जाणे तिथे सुरू असते। त्यामुळे माननीय PI सर निलेश सुरडकर सर यांनी विशेष पेट्रोलिंग त्या दरम्यान तिथे लावलेली आहे, शाळा सुरू होण्याच्या आधी आणि शाळा संपल्यानंतर। त्या दरम्यान दिनांक 27/1/26 रोजी आमचे DB स्टाफचे पोलीस हवालदार नितीन वास्टर हे पेट्रोलिंग करीत असताना 2 मुले त्यांना भारती शाळेसमोर मुलींना पाहून टॉन्टिंग करताना आणि चिडीमारी करताना दिसून आले। त्यानंतर त्यांनी त्यांना हटकले असता त्यांनी त्या दोन्ही मुलांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला। अचानक हल्ला चढवून त्यांना मारहाण केली। मारहाण केल्यानंतर त्यांना ॲडमिट करण्यात आले। ॲडमिट केल्यानंतर दोन्ही आरोपितांना आम्ही अटक केलेली आहे। दोन्ही आरोपितांना अटक करून माननीय न्यायालयासमक्ष आज रोजी हजर करण्यात आले होते। माननीय न्यायालयाने त्यांना दिनांक 31/1/26 रोजीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे। पुढील तपास माननीय निलेश सुरडकर सर यांचे मार्गदर्शनात सुरू आहे।